नमस्कार सर्वांना, मी रोहिणी तुम्हा सर्वांची माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आम्ही निघालो होतो आंबेजोगाईला सर्व स्टुडंटला छोट्याशा ट्रिपसाठी घेऊन निघालो होतो. इथे येऊन पोहोचलो होतो आम्ही योगेश्वरी देवीच्या मंदिरमध्ये. इथे आरती पण चालू होती, प्रसाद पण आम्हाला नंतर भेटला होता. त्याच्यानंतर आलो आम्ही इकडं मुकुंदराजला पण गेलो होतो, पण तिथलचा काही व्हिडिओ एवढा मी घेतलेला नाही आहे. आणि इकडे येऊन आम्ही पोहोचलो होतो डायरेक्ट इकडं बुठ्ठेनाथकडे. तर इथं आम्ही खूप जास्त खूप जास्त एन्जॉय केला, पाण्यामध्ये वगैरे खेळलो खूप जास्त. आणि माझे जे छोटे छोटे मिनी व्लॉग वगैरे आहे त्याच्यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे मी, तर तुम्ही पाहू शकताय. तर हे आम्ही इकडं खूप जास्त असं एन्जॉय केला. गेल्यापासून आम्ही एक दोन अडीच तास पाण्यामध्येच खेळत होतो. सर्व स्टुडंट एवढे एक्सायटेड होते ना, खूप जास्त. आणि त्यांना आम्ही मुकुंदराजचं मंदिर वगैरे सर्व दाखवलं, तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहू शकताय. तर ते मी पण यूट्यूबला इंस्टाग्रामला वगैरे ॲड केलेले आहेत, तर तुम्ही ते पाहू शकताय. छोटे छोटे लेकरं किंवा मोठे मोठे मुलं वगैरे होते, मुली होत्या, नंतर जे काही मॅरिड वुमेन्स वगैरे खूप जास्त होते तिथं लोक. आणि सर्वजण एन्जॉय करत होते मस्त धबधब्याच्या खाली. धबधबा काही जास्त मोठा नव्हता, छोटासाच होत्या. पण कसं आहे माहिती का, असं निसर्गरम्य वातावरणामध्ये म्हणलं तर आपण जायला पाहिजेत. तर गॉगल वगैरे कोणी आणलं नव्हतं, मी गॉगल घेऊन गेले होते. कारण एकतर मला पाण्याचं एकतर भीती वाटते खूप जास्त. त्याच्यातून अजून म्हणलं कोणी जर असं असते ना आपल्याला सवय खेळत खेळत पाणी वगैरे तोंडावर टाकायची, म्हटलं अजून डोळ्यामध्ये वगैरे पाणी जायचं म्हणून मी गॉगल घेऊन गेले होते. आणि फोटो पण काढता येतील म्हणून सोबत ठेवलं होतं मी. तर बघू शकता इकडे सर्व खूप जास्त असं एन्जॉय करत होते आपल्या ह्याच्यामध्येच. मी पण एवढा जास्त एन्जॉय केला ना, खूप जास्त. कसं आहे माहिती का, आपण जर आपल्या फ्रेंडसोबत किंवा मग जे काही कलिग वगैरे आहेत कोणासोबत आहे किंवा आपल्या फॅमिली मेंबरसोबत आपण कुठे फिरायला गेलो ना, एन्जॉय करायला पाहिजे असं मला तर वाटतं. आणि आमचे स्टुडंट पण एवढे चांगले आहेत ना, की ते आम्हाला असं एकटं सोडत आहेत, पाण्यामध्ये वगैरे सोडतच नाहीत. आम्ही जेव्हा गोव्याला वगैरे गेलो होतो ना, तर त्यावेळेस पण माझे स्टुडंट जे आहेत ना, त्यांनी खूप माझ्यासोबतच राहत होते जास्त करून. कारण मला पाण्याची भीती वाटते, त्याच्यामुळे त्यांनी म्हटले की मॅडम तुम्ही आमच्यासोबतच राहा, पाण्याची भीती वाटते. त्यामुळे मग आम्ही त्यांच्यासोबतच राहत होते मी तर. कारण कसं माहिती का, पाण्याची भीती असायलाच पाहिजे थोडीफार तरी. कारण आजकाल कुठलीही सिच्युएशन ही सांगून येत नाही. त्याच्यामुळं आपण थोडंफार गोष्टी भिवून पण राहायला पाहिजे किंवा केल्या पाहिजेत असं मला तर वाटते बघा. कारण कितीही पोहायला येत असेल तर पण कधी कधी पाण्याचा वेग जर जास्त झाला ना, तर आपल्याला काय होईल काय नाही तर आपल्याला सांगता येत नाही. नंतर इकडे एका स्टुडंटने आयडिया दिली होती की चला आपण गोल असं एक हे करूयात राऊंड म्हणून, आणि त्याच्यामध्ये थोडंफार असं उड्या मारल्यासारखं वगैरे करूयात म्हणून. तर इकडं आम्ही छान असं पाण्यामध्ये डुबक्या मारत होतो, तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहू शकत होता. तर आम्ही ह्याच सगळ्या गोष्टी गोव्याला पण केल्या होत्या बीचवरती. तर तिकडे पण अशी एवढं आम्ही एन्जॉय केला खूप जास्त. इथं छोटे छोटे लेकरं वगैरे होते, मुली वगैरे होत्या, आणि जे कॉलेजचे पण स्टुडंट वगैरे होते. तर असं आम्ही एवढा छान एन्जॉय केला ना, खूप जास्त. कसं आहे, आपण लाईफमध्ये कधी ना कधी असं जायला पाहिजे कुठे ना कुठे छोट्या छोट्या ठिकाणी, आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आपण आनंद शोधला ना, तर खूप छान अशी लाईफ जात असते आपली. ह्या गोष्टी तर आपल्याला माहीतच आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद शोधायलाच पाहिजे माहिती का. कारण लाईफ एकदाच येते, परत परत लाईफ येत नाही. आणि लोक ना नावं ठेवणारे असतातच, भरपूर लोक असतात की हे असंच राहते, हे तसेच राहते, किंवा हे असंच एन्जॉय करतात. तर ठीक आहे ना, आपण आपली लाईफ जगतो, त्याच्यामध्ये दुसऱ्यांना काय विचारतो का की मी हे करू का ते करू का. आपण विचारायला नाही पाहिजे, ते आपल्याला विचारतात का तर नाही विचारत. आणि आपण ही दुसऱ्यांना नाही विचारायला पाहिजे, मला तर असं वाटते. आणि काही जण तर असे आहेत माझ्या यूट्यूबला म्हणा किंवा इंस्टाग्रामला वगैरे म्हणा, की जे व्हिडिओजला लाईक करायचं जाऊ द्या किंवा कमेंट करायचं जाऊ द्या, तर काही जण असे आहेत की ते डायरेक्ट माझी आय डी तर सर्च करायची इकडे की काय नावानं आहे माझं इंस्टाग्राम किंवा जे काही यूट्यूब वगैरे, सर्च तर करायचं पण लाईक तर कधी करतच नाहीत. मला तर मी अनुभवलं स्वतः. बाकीचे बाहेरचे खूप जास्त असे लोक आहेत की त्यांनी माझ्या सगळे व्हिडिओला लाईक वगैरे करतात. पण काही जण असे आहेत की घरातलेच काही जण असे आहेत की ते माझे व्हिडिओ बघत बघत तर असतात इकडे, पण लाईक वगैरे करत नाही. ठीक आहे, असं मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझी इन्स्टा फॅमिली आता जवळपास 1,500-1,000ची होत आहे. पण कसं असतं माहिती का, छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपण पुढं जायला पाहिजे. जसं की मी आता छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मी पुढं जायला लागली आहे माहिती का. आपण कोणतीही व्यक्ती मोठ्या गोष्टीमधून पुढं जाते का, तुम्ही खरं सांगा एकदा मला ह्या व्हिडिओमध्ये कमेंट पण करू शकता. तर आपण कधीही बघायचं की आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत पोहोचत असतो. कधीही आपण असं पाहिलं आहे का की आपण मोठ्या गोष्टीपासून त्याच्या पुढं अजून पोहोचतो, असं नसतं. छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपण श्रीमंत होतो, किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या. तर माझंही असंच आहे सेम. मला एन्जॉय करायला आवडतो. दुसरी गोष्ट, फ्रेंड्स वगैरे आहेत माझे खूप जास्त, त्याच्यामुळं. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट फ्रेंड्स बनवणं. ह्या सगळ्या गोष्टी काही चुकीच्या नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, राईट आहेत ह्या सगळ्या गोष्टी. कारण आपण फ्रेंड्समध्ये जर आपल्या गोष्टी काही शेअर केल्या ना, तर त्या
आपल्याला त्याच्यावर काही काही ना काही सोल्युशन वगैरे भेटतातच त्याच्यामुळं. आणि मला पाण्याची भीती वाटते ते आणि डोकं वगैरे दुखतं, त्यामुळे मग मी जास्त काही पाण्यामध्ये खेळले नाही. थोडा वेळ खेळले तरी पण खूप जास्त एन्जॉय केला. आणि मी जे काही बोलली व्हिडिओमध्ये त्याचा कोणाला राग नका येऊ देऊ. जर मी खरंच करेक्ट बोलले असेल तर मला कमेंट पण करू शकता की हां ताई बरोबर आहे असं किंवा काहीतरी म्हणून. पण मला असं वाटतं की आपण लाईफ जगून घ्यायला पाहिजे, कारण लाईफ फक्त एकदाच येत असते, परत परत लाईफ येत नाही आणि लाईफमध्ये वन्स मोर नसतो. त्यामुळे मला असं वाटते की सगळ्यांनी लाईफचा आनंद घ्यायला पाहिजे. मी तर एवढंच सांगते की लाईफचा आनंद सगळ्यांनी घ्या, की आपण छोटे असो किंवा मोठे असो किंवा 30 वर्षाचे असो 40 वर्षाचे असो केवढेही असो, आपण लाईफचा आनंद घ्यायला पाहिजे, कारण लाईफ परत परत येत नाही. आणि हां, राहिली गोष्ट आपल्या कुठल्याही गोष्टीची ड्रेसिंगची वगैरे, तर त्या गोष्टी आपल्याला याच वयामध्ये शोभतात, ना की म्हातारपणी वगैरे. तर त्यावेळेस पण आपण ह्या गोष्टी करू शकत नाहीत, त्या आताच करू शकतो. त्यावेळेस आपले गुडघे वगैरे दुखायला लागणार, नंतर आपण कुठं फिरायला तर जाऊ शकत नाहीत ना, बरोबर आहे ना, किल्ल्यावर वगैरे किंवा टेकडीच्या ठिकाणी वगैरे. कसं वाटलं तुम्हाला माझा व्लॉग ते मनापासून मला कमेंटमध्ये सांगा. तर आजच्यासाठी एवढंच होतं. पुन्हा भेटूयात आपण. मला नक्की कमेंट करून सांगा की व्लॉग कसा वाटला.